रिक्षाचं उद्घाटन करण्यात आलं, काय म्हणतात? बिल्डिंग आहे तरी मागणी होती की इथून रिक्षाला जायला त्यांना 60 रुपये लागतात, ते शेअर रिक्षा स्टँड असावं. त्याच्या मागणीनुसार मी त्या रिक्षावाल्याच्या धर्मासर त्यांची सर्व टीमशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ते मान्य केलं की आम्ही इथून 20 रुपयामध्ये शेअर रिक्षा घेऊन त्यांना बोलवले स्टेशन परत सोडू. आम्ही ते आणखी दुसरी विनंती केली, हे जे धीरज उपवन ही इथली सर्व लोक आहेत ती प्रचंड मोठी लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत आणि टॅक्स पेअर आहेत, तर त्यांच्याशी आपण ते गिरायका तुमचा देव आहे त्याप्रमाणे त्यांची चांगली वागणूक करा. कारण ते रिक्षावाले थोडेसे कमी शिकलेले असतात, थोडंसं उलट सुलट होतं, तसं न होता थोडं सौजन्य होता. धंदा करायचा असेल तर ग्राहक आपला देवता असतो आणि असणारी सर्व मंडळी ती आपली देवता आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा चांगलं वागा. त्यांना दुसरं सुद्धा आश्वासन द्या, त्यांना RTO मध्ये आणि इतर ठिकाणी जर कुठला त्रास असेल तर तो त्रास त्याचा त्रास मिटून दिला जाईल. फक्त त्यांनी कुठलं चुकीचं काम करताना एवढं त्यांना सांगितलेलं आहे. पण बाकी जेव्हा खरोखर जर त्यांना त्रास पण देत असेल तर त्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये गंभीरपणे दादा, सोसायटीतले काही रहिवासी पण आले तेव्हा आले, त्याची मीटिंग होती, त्यांची पण समस्या होती, तुम्ही देखील डायरेक्ट बोलून दिला. ते आता आले होते कारण इथे सर्व संध्याकाळचे बरेच रात्री 8 वाजता या एरियामध्ये गर्दुले येतात आणि बाईक वगैरे लावून ते नको ते चाले करत असतात. त्याच्यामुळे इथे जाणाऱ्या महिला, कामावर जाणाऱ्या महिला त्यांना प्रचंड त्रास होतोय. त्या बाबतीत मी सिनियर साहेबांशी बोललो, ACP गायके साहेबांशी बोललो आणि त्यांनी आजपासून इथे गस्त लावायचं आणि कंटिन्यू पोलीस उभं ठेवायचं आश्वासन दिलं. आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांच्या माध्यमातून इकडे बरेच रहिवाशांची मागणी अशी होती की आम्हाला इथून रिक्षाची बरीचशी गैरसोय होत आहे, तर आम्हाला इकडून रिक्षाची दादांकडे ह्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी मागणी केली. तर दादांनी ह्या गोष्टीचा बराचसा दादांनी आणि मी फॉलो करून की आम्ही रिक्षाची शेअरिंग रिक्षा स्टँड बोरुली, सिद्धार्थनगर ते बोरुली स्टेशन ह्या लोकांना 20 रुपये प्रमाणे प्रति सीट आम्ही बोरली धीरज उपवन ते बोरुली स्टेशनसाठी सुविधा केलेली आहे. आणि ही दादांच्या, आमदार प्रकाशदादा सुर्वेंच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून ही आम्ही सगळे रिक्षावाल्यांची आणि आज बरेचसे रिक्षावाले सगळे सुट्टीचा दिवस असतानाही 400-500 लोक ह्याच्या मॉपने आम्हाला सपोर्ट केला रिक्षावाल्यांनी. आमच्या सर्व वाहतूक संघटना, पश्चिम महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे सर्व आमचे पदाधिकारी, आमचे रिक्षा चालक मालक, आमचे सर्वांनी आम्हाला, आमच्या दोस्त परिवाराने आम्हाला मदत केली. ह्याच्याबद्दल सर्वांचं मी एक बार अभिनंदन करतो.